पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढणार खासदार तटकरे. आमदार कानडे हेच महायुतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील. आमदार लहू कानडे यांचा प्रचार प्रारंभ. श्रीरामपूर. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवून गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट पक्षांचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले. तर आमदार लहू कानडे हेच महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार कानडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. भैरवनाथ नगर येथील महादेव मंदिरात आयोजित केलेल्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांचा प्रचार नारळ शुभारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते व खासदार तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश अधिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा अधिक, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक पटारे, इंद्रनाथ थोरात, माजी सभापती नानासाहेब पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कैलास बोर्डे, अमृत धुमाळ, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद नवले, नितीन दिनकर आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. खासदार तटकरे म्हणाले, शेतीच्या सहकाराचा जिल्हा म्हणून अहिल्यानगरची ओळख आहे. जिल्ह्यांच्या पाणी प्रश्नासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या मागणीनुसार पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवले जाईल, कारण 200 ते 300 TMC पाणी समुद्राला वाया जाते. ते वळवण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. राज्यातील महायुती सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली, साखरेचे धोरण घेतले, वीज माफी केली, लाडकी बहीण योजना आणली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याला आर्थिक शिस्त लावल्याचे सांगत ते म्हणाले की स्वर्गीय गोविंदराव अधिक यांनी मतदारसंघात मोठी विकास कामे केली. त्यांच्या रूपाने सुसंस्कृत नेतृत्व तालुक्याने अनुभवले. श्रीरामपूरची जनता सुसंस्कृत आहे. आमदार कानडे यांच्या रूपाने तालुक्याला सामंजस्यपणाचे नेतृत्व त्यांनी दिले आहे. विखे पाटील यांनी मनावर घेतले तर कानडे साहेब तुम्ही आमदार झाला. त्यांनी मनावर घेतले म्हणून मी येथे आलो. त्यामुळे तुम्ही मोठ्या मताधिक्याने विधानसभेत जाणार असल्याचे खासदार तटकरे म्हणाले. पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, आमदार कानडे यांची जबाबदारी आपली आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. त्यांचा उपयोग त्यांनी निष्ठेने विकास कामासाठी केला, परंतु त्यांची एक चूक झाली. प्रशासकीय कामाचा अनुभव असला तरी राजकीय अनुभव नव्हता. भलत्याच लोकांच्या नादी लागल्याने तुमचा घात झाला, परंतु त्यानिमित्ताने एक चांगला आमदार महायुतीला मिळाला. आमदार कानडे हेच महायुतीचे उमेदवार असून श्रीरामपूर तालुक्यातील जनता काँग्रेसचे भूत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले. आमदार कानडे म्हणाले की आपले तिकीट कापले जाईल, तुम्हाला हिरवळीतील साप या पद्धतीने चावतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. एवढा विश्वासघातकी अनुभव कोणाच्या वाट्याला येऊ नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री विखे पाटील, खासदार तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्याला उमेदवारी दिली. कपट नीतीच्या माणसापासून दूर झाले ते बरेच झाले असं ते म्हणाले. आपण मतदारसंघात 1200 कोटीचा निधी आणत विकास कामे केली. माहिती सरकारने शेतकरी, कष्टकरी, महिला यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या. पालकमंत्री विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यासाठी भेदभाव न करता मोठा निधी दिला. गावठाणासाठी जमिनी दिल्या. श्रीरामपूर शहरासाठी 25 एकर जमीन विनामूल्य दिली. आमदार कानडे यांनी सन्मानपूर्वक वागणूक दिल्याचे तसेच कोट्यवधी रुपयाची विकास कामे केल्याचे मतदारसंघातील मतदार सांगत आहेत. त्यामुळे तालुक्यात महायुतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आमदार कानडे यांचे तिकीट कापल्याने आम्हाला चांगलाच उमेदवार मिळाला असून तेच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचे अविनाश अधिक यावेळी म्हणाले. यावेळी कैलास बोर्डे, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, निलेश भालेराव यांची भाषणे झाली. भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी आभार मानले. यावेळी अशोक कारखान्याचे माजी संचालक प्राध्यापक कार्ल साठे, पोपटराव जाधव, बाळासाहेब मुंगसे, अध्यक्ष कानडे, उपसभापती अभिषेक खंडागळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिस्टर शेलार, नानासाहेब शिंदे, शिवाजी गांगुर्डे, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश आलक, मोहम्मद शेख, सलीम शेख, मुख्तार शेख शाह, प्रकाश ढोकणे, विजय शेळके, मल्लू शिंदे,
अल्तमश पाटील, जितेंद्र छाजेड, अशोक कानडे, गौतम उपाध्ये, केतन खोरे, शामराव निमसे, विनोद खोतकर, राधाकृष्ण आहेर, सतीश बोर्डे, सचिन जगताप, विष्णुपंत खंडागळे, राजेंद्र कोकणे, सुरेश पवार, दीपक निंबाळकर, दीपक कदम, विषय शेलार, सरपंच अशोक भोसले, सरपंच सागर मुठे, अमोल कदम, हरिभाऊ बनसोडे, बाबासाहेब कोळसे, सुरेश पवार, आबा पवार, नानासाहेब शिवाळे, विष्णुपंत पडाक, मेश उंडे, रवींद्र मुरकुटे, विजयी दवंगे, PS निकम, रवी गायकवाड, सचिन ब्राह्मणे आदीसह माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उद्देशून तुम्ही माघारीच्या दिवशी शॉर्ट रिचेबल होता, आता रिचेबल आहात. तुम्हाला जाहीर सांगतो की माहुतीचा उमेदवार लहू कानडे हेच आहेत. तुम्हाला आमचा पाठिंबा नाही, तुम्ही विश्वासघात केला, त्यामुळे क्षमा नाही, असे पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले. दैनिक प्रतिनिधी वार्ता, श्रीरामपूर, प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी.